गुड मॉर्निंग. ओके, तुमच्या सर्वांचं या वेस्टीजच्या बिझनेस प्रेझेंटेशनमध्ये स्वागत आहे. तर आज आत्ता आपण एक अत्यंत महत्त्वाचा बिझनेस समजून घेणार आहे, जो पूर्ण भारतभर चालू आहे आणि बाहेरच्या देशात सुद्धा हा बिझनेस सुरू झालेला आहे. तर ज्या बिझनेसमध्ये मी बोलणार आहे त्या कंपनीचं नाव वेस्टीज. तर वेस्टीज कंपनी जी आहे पूर्ण भारतीय कंपनी आहे आणि ही कंपनी गौतम बाली सरांनी 2004 मध्ये 2 जूनला स्टार्ट केली. म्हणजे आजच्या डेटला 2021 मध्ये किती वर्ष झाली? 17 वर्ष झाली. विचार करा की एखादी कंपनी जर काही चुकीची असती ना तर त्या कंपनीने 2 ते 3 वर्षातच गाशा बंगाळला असता. म्हणजे कुठल्याही कंपनीला जर सेटल व्हायचं असेल तर 5 वर्ष पुरेशी आहे. आज या कंपनीला 17 वर्ष पूर्ण झालेली, पूर्णतः लिगल कंपनी आहे. ओके, कुठल्या प्रकारचा या ठिकाणी आपल्याला धोका नाहीये, कुठल्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट नाही. सो ह्यातला एक अत्यंत सुंदर पार्ट असा आहे की यात कुठे इन्व्हेस्टमेंट नाही. तर मित्रांनो, मी बिझनेस प्लॅन सुरू करत आहे. माझं नाव श्याम तावरे आणि माझा स्वतःचा असा विश्वास आहे की प्रत्येक माणसाचा दुसऱ्या इन्कमवर विश्वास पाहिजे, की आपल्याकडे सेकंड सोर्स ऑफ इन्कम पाहिजे, की जेणेकरून पहिल्या इन्कमला जर काय प्रॉब्लेम होत असेल तर आपल्याकडे दुसरं इन्कम आलं पाहिजे. हो की नाही? तुम्हाला काय वाटतं? येस. कारण मी स्वतः ज्यावेळेस कामाला लागलो त्यावेळेस मी स्वतः क्लासेस सुरू केले. माझी मिसेस पण या ठिकाणी मला साथ देत होती आणि या क्लासेसमुळे ना मी अतिरिक्त पैसा कमवला. त्याच्यामुळे मी काही प्रॉपर्टी सुद्धा या ठिकाणी बिल्ड केली. आणि येस, योगायोगाने तुम्ही जसे आता बसले आहात ना तसंच मी एका सेमिनार हॉलमध्ये बसलो होतो आणि हा सगळा बिझनेस प्लॅन ऐकत होतो. हा ऐकत असताना माझ्या डोक्यात एक विचार येत होता, एक अत्यंत चांगला सुंदर बिझनेस प्लॅन मी आज ऐकतो आहे आणि मला तिसरा इन्कम सोर्स मिळत आहे. तर हा बिझनेस मी स्टार्ट केला आणि अत्यंत डेडिकेटेड पद्धतीने हा बिझनेस उभा केला. आणि ज्यांनी मला या बिझनेसमध्ये आणलं त्यांना मी खरंच थँक्यू म्हणतो, कारण त्यांच्यामुळं आज माझ्या अकाउंटमध्ये पैसे जमा होत आहेत. तर आपण हा बिझनेस प्लॅन समजून घ्या. तर ह्या बिझनेस प्लॅन समजण्यापूर्वी आपल्याला 3 गोष्टी अत्यंत माहीत असणं गरजेचं आहे. एक म्हणजे कंपनीचं प्रोफाईल काय आहे, काय कंपनी. आज मार्केटमध्ये खूप काही कंपनी असतात, येतात आणि जातात. बऱ्याचशा कंपनी इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये असतात. तुम्ही 1 लाख गुंतवा, 2 लाख गुंतवा अशा त्या सांगतात आणि नंतर कालांतर त्या पूर्ण गायब होतात. म्हणून हे प्रोफाईल अत्यंत महत्त्वाचं आहे, जे चेक करणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट आहे की कंपनीचं या ठिकाणी प्रॉडक्ट्स काय, की आपल्याला जे प्रॉडक्ट्स मिळतात ते जेन्युइन आहेत का, चांगले आहेत का. खूप महत्त्वाचा मुद्दा काय, की चांगले आहेत का, आपण वापरू शकतो का आणि ऍक्सेप्टेबिलिटी त्याची आहे का. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की कंपनीचा असा काय प्लॅन आहे की ज्याच्यामुळे आपलं आयुष्य चेंज होऊ शकेल. तर या 3 गोष्टी आपल्याला समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण जर प्रोफाईलचा जर विचार केला तर कंपनीचं नाव वेस्टीज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड आहे. ही कंपनी 2 जून 2004 मध्ये स्थापन झालेली आहे. ज्यावेळेस ही कंपनी स्थापन झाली त्यावेळेस भारतामध्ये या कंपनीची फक्त 2च ऑफिसेस होती. आता 2020 मध्ये कंपनीची जवळजवळ 50 ऑफिसेस ऑल ओव्हर इंडिया आहे. आणि ज्या ठिकाणी ऑफिस नाहीये त्या ठिकाणी प्रॉडक्ट गेलंच पाहिजे ना. तर अशा ठिकाणी तुमच्या आमच्या सारख्या माणसांना कंपनी शॉपी दिलेली चालवायला. जो कोणी शॉपिंग चालू त्याला वेगळं अतिरिक्त इन्कम दिलेलं आहे. ही शॉपिंग तुम्ही पण घेऊ शकता. तर अशा भारतभर जवळजवळ 7,500 पेक्षा जास्त ठिकाणी शॉपिंग आहे. आणि कंपनीचा जो काय माल आहे तो आपल्याला ऑनलाईन पद्धतीने सुद्धा घरी येऊ शकतो. ओके, आता या ठिकाणी आपण जर प्रोफाईलचा विचार केला तर कंपनीचं मालकांचं नाव आहे गौतम बाली सर. गौतम बाली सरांनी ही कंपनी स्थापन केली आणि त्यांचे जे दोन असोसिएट आहेत किंवा MD आहेत त्यांचं नाव आहे मिस्टर सूद सर आणि कन्वर सिंग सर. हे 3 डायरेक्टर्स कंपनीचे आहेत. त्यापैकी सूद सर लॉजिस्टिक म्हणजे मालाचा सप्लाय आणि डिमांड पाहत असतात. म्हणजे भारतभर जो काय माल जायला पाहिजे तो योग्य ठिकाणी योग्य वेळी जातोय की नाही, कुठे माल कमी पडणार याची ते काळजी घेत असतात. त्याचप्रमाणे तुमच्या आमच्या सारख्या लोकांना जे लोक या बिझनेसमध्ये काम करतात त्यांचं ट्रेनिंग त्या ठिकाणी घेतलं जातं. कारण कुठल्याही बिझनेसमध्ये आपल्याला जर ट्रेनिंग मिळालं तर आपण बिझनेस चांगला करू शकतो की नाही. ओके, कारण आपल्या त्या बिझनेससाठी एक धार येते. ओके, या ठिकाणी कन्वर सिंग सर IT सेक्शन पाहतात. आजच्या डेटला जो काय माल ऑनलाईन पद्धतीने जात आहे किंवा तुमच्या आमचे जे काही रिवॉर्ड्स आहेत किंवा तुमच्या आमचे काही बोनस आहेत ना हे सगळे वेळेच्या वेळ आपल्या अकाउंटला जमा होतात की नाही, ह्या सगळ्या गोष्टी कन्वर सिंग सर पाहतात. आणि 2025 मध्ये जवळजवळ नेटवर्किंगचा जो काय आहे बिझनेस हा जवळ 65,000 करोड होणार आहे. त्यातला मेजर पार्ट वेस्टीज कंपनीचा आहे. वेस्टीज कंपनी आता भारतामध्ये नंबर 1 आहे. ओके, आणि कंपनीचं असं टार्गेट आहे की जगातल्या पहिल्या 10 देशात जायचं आहे. आता कंपनीचा जगामध्ये 32वा नंबर आहे. इतकं स्ट्रॉंग प्रोफाईल या कंपनीचा आहे. ओके, आता कंपनीचे प्रॉडक्ट्स काय बघा, ते पण आपण पाहूया. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याला जे जे हवं आहे
ते सगळ्या कंपनीमध्ये आहे. ही सर्वात चांगली गोष्ट आहे. आता बऱ्याचशा लोकांना हेल्थचे प्रॉब्लेम असतात. हेल्थच्या प्रॉब्लेमसाठी बरेचसे लोक ॲलोपॅथीचा अंगीकार करतात, पण ॲलोपॅथीमुळे साईड इफेक्ट नक्कीच होतात. तर ह्या कंपनीकडं काही आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेले सप्लिमेंट्स आहेत. हे जर सप्लिमेंट्स आपण व्यवस्थित सांगितल्या पद्धतीने जर घेतले तर त्याचा 100% चांगला फायदा होतो. आणि आता कंपनीला जो 17 वर्ष झालेले आहेत, त्या 17 वर्षामध्ये या हेल्थ सप्लिमेंटचा अगणित लोकांनी फायदा करून घेतलेला आहे. कंपनीकडे ग्रोसरी आहे, ॲग्रीचे प्रॉडक्ट्स आहेत, कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स आहेत, ज्याची रेंज अतिशय जबरदस्त आहे. आणि कंपनी बरोबर जपानची शार्क कंपनी टाईप झालेली आहे. त्यांचं एअर प्युरिफायर आपल्याकडे आहे, वॉटर प्युरिफायर पण आहे. शार्क कंपनीचं जे एअर प्युरिफायर आहे हे हवेतील जंतू, बॅक्टेरिया संपूर्णपणे नष्ट करतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दिल्ली IITने याला एक रेकग्निशन दिलेलं आहे, एक सर्टिफिकेट दिलेलं आहे. हे कोविड-19चा जंतू सुद्धा नष्ट करतं. आणि आपले जे काही कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स आहेत हे पॅराफिन फ्री आहेत, जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारचा कॅन्सरचा धोका नाही. बाजारात बरेचसे काही प्रॉडक्ट असतात ना, याच्यामुळे आपल्याला कॅन्सरही होऊ शकतो. आणि आपण अनुभवलेलं पण आहे की बऱ्याचशा हिरोईनला कॅन्सर झालेला आहे. तर अतिशय ऑर्गॅनिक पद्धतीने बनवलेले प्रॉडक्ट्स आहेत, आपण डेली हे वापरू शकतो. ओके, आता या ठिकाणी तिसरी गोष्ट आहे प्लॅन. तर प्लॅन आपण समजून घ्या की ह्या कंपनीमध्ये काम करत असताना आपल्याला पैसे कसे मिळणार आहेत. तर मित्रांनो, मला तुम्हाला एक छोटा क्वेश्चन आहे की रोज माणूस किती खरेदी करतो, म्हणजे महिन्याला किती खरेदी करतो? 5-7 हजाराची, बरोबर आहे. आपल्या घरामध्ये किती खरेदी होते साधारण महिन्याला? सेम 5 ते 10. एक आपण 10,000 आकडा घेऊया की एखाद्या घरामध्ये समजा 10,000 रुपये जर महिन्याला खर्च होत असेल तर काय, 10,000 रुपये महिना हा खर्च झाला आपला, तर 12 महिन्यामध्ये ती व्यक्ती कुठल्याही दुकानातून किती माल आणणार आहे? 1,20,000चा माल घेणार आहे, बरोबर आहे, वर्षाला. मग आपण आता जवळ वर्षानुवर्षे माल घेतोय की नाही. आपण एक 30 वर्षाचा जर हिशोब लावला या ठिकाणी, 30 वर्ष जर माल घेतला त्या दुकानातून एकाच, तर 32-36 जवळ 3,60,00,000चा माल, बरोबर माझं गणित हे? 3,60,00,000चा माल तो त्या ठिकाणून खरेदी करू शकतो. मग हा एवढा खर्च आपण करणार आहोत किंवा करत आहोत, तर 3,60,00,000 जर रुपये खर्च केले, त्यातून आपल्या रिटर्न्स काय? आपल्या अकाउंटमधून पैसे गेले? अकाउंटला पैसे काय आले का? नाही आले. म्हणजे या ठिकाणी आपण काय राहणार आहे? फक्त खरेदीदार राहणार आहे. या ठिकाणी आपल्याला उत्पन्न कमवण्याची कुठली शक्यता नाहीये. दिलं तर अधूनमधून डिस्काउंट देतील, बरोबर ना. जसं डिमांडचा विचार करा, डिमांड आपल्याला डिस्काउंट देतोय. पण मला सांगा, खर्च करत असताना बिझनेस मिळाला का डिमांडचा? डिमांडचा बिझनेस मिळाला नाहीये. आता समजा तुम्ही डिमांड मधून माल आणला आणि तो डिमांड मधला माल तुम्ही एखाद्याला आणायचं जर सांगितला, तर तुम्हाला डिमांड कंपनी काय पैसे देणार आहे का? म्हणजे आपल्या सजेशनमुळे कधी पैसे मिळणार नाहीत. पण ह्या बिझनेसमध्ये तुम्ही खर्च करा, जो तुम्ही बाहेर पण करत आहात, खर्च करा आणि त्याच्यावरची चर्चा करा. या दोनच गोष्टी इथं करायच्या, बरोबर आहे. आता एक छोटासा क्वेश्चन विचारतो. आपलं नाव काय साहेब? संजय मोडक सर. ओके मोडक सर, तुम्ही हा शर्ट पुढे घेतला? जैन मधून घेतला. अरे वा, खूप सुंदर शर्ट आहे, मला पण घ्यायचा आहे. कुठे आहे जैनचं दुकान? ते मंडईमध्ये. ओके सर, काय हरकत नाही, मी जाऊन मंडईमधून दुकानातून तो माल घेणार आहे. मला आवडलाय शर्ट तुमचा. पण मला सांगा, मी जर शर्ट घेतला, तुम्हाला जैन वाला काय पैसे देणार आहे का? का नाही देणार? कारण त्याची नोंद पुढे नाही. किंवा मला मोडक सरांनी सांगितलेलं आहे आणि त्यांच्या सांगण्यावर मी शर्ट आणायची नोंद पुढे ठेवलेली नाही जैनच्या त्या दुकानाने, त्याच्यामुळे मला पैसे काहीच मिळणार नाही. तर बऱ्याच वेळा आपण काय करतो आपल्या स्वतःच्या रुटीन व्यवहारामध्ये, बऱ्याचशा लोकांना आपण सजेशन देत असतो. काय सजेशन देतो आपण? काय सजेशन देतो लोकांना? डॉक्टर चांगला आहे, हा इथं ट्रीटमेंट घ्या, या ठिकाणी ट्युशन क्लास चांगला आहे, या ठिकाणी मुलाला ट्युशनला लावा, बरोबर आहे. अमुक बसचा प्रवास खूप छान आहे, केसरीवाले खूप छान प्रकारे वर्ल्ड टूर घेत असतात, बऱ्याच गोष्टी सांगतो ना. आपल्याला काय मिळतं का? नाही मिळत. तर या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही खर्च करत असताना वापरताय आणि वापरत असाल तर चर्चा करताना तुम्हाला पैसे मिळाले. काय वाटतं, चांगलं का वाईट? चल, खर्च तर करणारच आहे आपण, का राहणार आहे खर्च करायचा? खर्च तर करणारच आहे, पण खर्च करताना जर पैसे मिळत असतील तर व्हाय नॉट. ओके, इथं फक्त आपल्याला काय करायची? चर्चा करायची. जसं आपण इतरांशी चर्चा करतो तशीच चर्चा करायची आहे की या कंपनीचा मी टूथपेस्ट आणली, असा मला याचा फायदा झाला. या कंपनीचा मी फेस वॉश वापरला, असा मला फायदा झाला. या कंपनीची गोळी माझ्या बीपी वरती आणली, असा मला फायदा झाला. वॉटर इट मी.
तुम्ही फक्त लोकांशी चर्चा करा आणि ह्या चर्चा करत असताना एकच सांगा की ही वस्तू मी जी वापरतो आहे ना याच्यामुळे मला पैसे पण मिळत आहेत. तो माणूस नक्कीच विचारेल कसे काय मिळतात तुला पैसे. काय हरकत नाही, आपण एक दिवशी बसूया, समजून घेऊया. तुझी तयारी असेल तर, कुणावर आपल्याला कंपल्शन करायचं नाही. तुझी तयारी असेल तर आपण बसूया आणि नक्कीच तू जे आता काय कमवत आहेत ना त्या कमवण्यात ते काय पैसे येतात त्याच्यामध्ये नक्कीच भर पडेल. तर ही गोष्ट आपण लोकांशी बोलायची आहे. आणि जर तो हो म्हणाला तर आपल्याला चर्चा करायला जायचंय. काय करायला जायचंय? चर्चा करायला जायचंय. आणि चर्चा करायला जाताना आपण एकटे जायचंय का? नाही. तर आपला जो कोणी सिनियर बिझनेस पार्टनर आहे त्या व्यक्तीला घेऊन जायचंय आणि त्याला हे सांगायचं आहे आपल्या माणसाला की तुझ्यासाठी मी माझ्या एका सिनियर व्यक्तीशी वेळ घेतलेला आहे, तर तू 45 ते 1 तासभर तू देणं आवश्यक आहे तुला ह्या बिझनेस समजून घेण्यासाठी. त्याच्यामुळे तो वेळ घेणं आवश्यक आहे. दिवस ठरवा, जागा ठरवा आणि जागा अशी ठरवा की ज्या ठिकाणी तुम्हाला शांतपणे हा बिझनेस त्याला सांगता येईल आणि त्या बिझनेस सांगत असताना तुम्ही स्वतः अटेंटिव्ह राहा. हे खूप महत्वाचं आहे. ओके, आपण पुढे चर्चा करूया की या ठिकाणी आपल्याला कशा प्रकारे कंपनी प्लॅन मधून पैसे देणार आहे. ठीक आहे, तर आपण समजून घेऊया हे की प्रत्येक प्रॉडक्ट वरती कंपनीचं जे जे काय कुठलं प्रॉडक्ट असेल त्या प्रत्येक प्रॉडक्ट वरती आपल्याला कंपनी डिस्काउंट देते आणि हा डिस्काउंट आहे 10% to 20%. या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही कंपनी बिझनेस करा असं म्हणत नाही. तुम्ही कंपनी रजिस्ट्रेशन झाल्या तुम्ही 10% to 20% डिस्काउंटला एलिजिबल झालात. त्यासाठी वेगळे किटचे पैसे, जॉईनिंगचे पैसे काही भरायचे नाहीये. दुसरा काय फायदा आपल्याला की कंपनी आपल्याला फ्री प्रॉडक्ट देते दर महिन्याला किंवा दर खरेदी म्हणतो. या ठिकाणी दर खरेदी आपल्याला फ्री प्रॉडक्ट देते. काय काय ठिकाणी कंपनी सांगते की एवढ्या माल तुम्ही जर खरेदी केला तर तुम्हाला हे बाकीचे प्रॉडक्ट पण फ्री मिळतील. तर फ्री प्रॉडक्ट वर सुद्धा आपला अधिकार त्या ठिकाणी निर्माण होतो आणि तुम्हाला दर महिन्याला कॅशबॅक मिळते. तुमच्याच अकाउंट वरती पैसे जमा होतात. मला सांगा, डीमार्ट कधी करतो का तुमच्या अकाउंट मध्ये पैसे जमा झाले? रिलायन्सने कधी केले असं नाही कधी, पण ही कंपनी करणार आहे. ठीक आहे, तर हे सगळं तुमच्या लाईफ टाईम मध्ये घडत राहणार आहे. आणि जर ह्याच कंपनीचा तुम्ही विशिष्ट अमाऊंटचा जर माल खरेदी केला दर महिन्याला तर 4 महिने साधारणपणे, तर तेवढ्याच अमाऊंटचे प्रॉडक्ट तुम्हाला 5व्या महिन्यात फ्री मिळतात. आणि असं करत असताना तुम्ही जर सगळी बेरीज केली, गोळाबेरी जर केली तर तुम्ही खरेदी केलेल्या प्रॉडक्टची किंमत पण कमी होऊन जाते, कारण तुम्हाला रिटर्न जास्त मिळाले असते. मग आता तुम्ही जर इतरांशी चर्चा कराल तर तुम्हाला अधिक पैसे मिळणार आहेत. तर हे पैसे मिळवायची तुमची इच्छा आहे का? येस ऑर नो? तुमची जर पैसे मिळवायची इच्छा असेल तर मी पुढचा बिझनेस प्लॅन सांगतो. ओके, तर पहिली गोष्ट अशी की आपल्याला 10 ते 20% डिस्काउंट मिळणार आहे. फ्री प्रॉडक्ट मिळतात, साधारणपणे 10% ची फ्री प्रॉडक्ट मिळतात. आणि जर तुम्ही इतरांशी जर चर्चा करायला सुरुवात केली तर तुम्हाला पुढचे अनेक फायदे मिळणार आहेत. त्यापैकी पहिला फायदा असा आहे की तुम्हाला परफॉर्मन्स बोनस हा किती लिहितो या ठिकाणी शॉर्टकट मध्ये मी परफॉर्म बोनस मिळतो 5% पासून 11% तुम्ही जी काय खरेदी करता त्याच्यावरती पॉईंट्स तयार होतात. त्या पॉईंट्स वरती मिळतात 5% ते 11%. ओके, आणि 11% मध्ये तुम्ही ज्यावेळेस जाता 11% तुम्ही जाता त्यावेळेस जाता म्हणजे कसं जातं की तुमचा हा प्लॅन हा कम्युनिटी प्लॅन आहे. प्रत्येक महिन्याचे पॉईंट दुसऱ्या महिन्यामध्ये ऍड होतात आणि अशा प्रकारे तुम्ही 11% गेल्यानंतर तुम्हाला कंपनी पुढचा इन्कम सुरू करते, ब्रॉन्झ डायरेक्टर बोनस. आणि हा जो ब्रॉन्झ डायरेक्टर बोनस आहे हा आहे तुम्हाला सांगतो 4%. आणि हा मिळतो कसा? तर कंपनी त्यांचा जो काही जगातला टर्नओव्हर आहे त्यातले 4% बाजूला काढते. आता कंपनीचा टर्नओव्हर साधारणपणे 300 करोडचा आहे, त्यातले 4% बाजूला म्हणजे 12 करोड बाजूला पडतात. आणि जी लोक 11% पोहोचलेले आहेत त्या लोकांना त्या 12 कोटीचं वाटप होतं. पण त्यासाठी त्या व्यक्तीला त्या महिन्यामध्ये साधारणपणे 65,000चा बिझनेस करावा लागतो. आता 65,000चा बिझनेस तुम्ही एकटे करणार आहात का? नाही. तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर लोकांशी चर्चा करत असताना तुम्हाला जे जे लोक साइन अप होतील, जे लोक कंपनीमध्ये जॉईन होतील, तुम्ही जे करताय तेच करण्यासाठी, तर समजा तुम्ही असा विचार करा की 1 ते 100 दिवसामध्ये साधारणपणे तुमच्या अंडर एक साधारण 30 लोक जॉईन झाले. किती लोक जॉईन झाली? 30 लोक जॉईन झाले. आणि प्रत्येक माणूस समजा ॲव्हरेजली एक 2,500ची खरेदी करतोय, 2,500ची खरेदी करतोय. तर या ठिकाणी तुम्हाला सांगतो 75,000चा टर्नओव्हर तुमच्या ग्रुपमध्ये होणार आहे. आणि आपल्याला तर किती टर्नओव्हर पाहिजे? साधारण 65,000चा. 75,000चा टर्नओव्हर जर झाला तुमच्यामध्ये तर तुम्हाला कंपनीचे जे 12 कोटी रुपये वेगळे काढलेत आजच्या डेट प्रमाणे त्या 12 कोटीतले तुम्हाला फायदे मिळतील.
आणि हाच बिझनेस जर तुमचा 65,000च्या ऐवजी 85,000 जर झाला एक अंदाजे, तर तुम्हाला कंपनी अजून एक इन्कम देते. त्या इन्कमचं नाव आहे टीम बिल्डिंग बोनस. काय नाव आहे त्याचं? टीम बिल्डिंग बोनस आहे. आणि हा टीम बिल्डिंग बोनस जो आहे तो आपल्याला मिळतो 2%. म्हणजे हा जर टीम बिल्डिंग बोनस तुम्हाला जर मिळायला लागला तर तुमचं इन्कम जवळजवळ दुप्पट होतं. म्हणजे ब्रॉन्झ रायटर बोनस मिळत असताना जी काय अमाऊंट तुम्हाला 10 ते 15,000 मिळते त्याच्यापेक्षा जास्त तेवढ्याच अमाऊंटचा तुम्हाला बोनस मिळतो टीम बिल्डिंग बोनस म्हणून 2%. मग एखाद्याच्या लाईफ मध्ये होईल की नाही? ठीक आहे, आता 65,000चा बिझनेस हे जरी टार्गेट असलं तरी स्वतः बऱ्याच लोकांचा बिझनेस महिन्याला 1,00,000, 2,00,000, 3,00,000 व्हायला सुरुवात होते. कारण का टीम मध्ये लोक जास्त यायला लागतात. जे तुम्हाला फायदे मिळतात तेच तुम्ही फायदे इतरांना फक्त सांगत असता. ओके, आता टीम बिल्डिंग बोनस तुम्हाला मिळाल्यानंतर पुढचा अजून एक इन्कम तुम्हाला स्टार्ट होतं. त्या इन्कमचं नाव आहे डायरेक्टर बोनस. हा डायरेक्टर बोनस कधी मिळतो? ज्यावेळेस तुमच्या ग्रुपमध्ये एखादी व्यक्ती ब्रॉन्झ डायरेक्टर बोनस घ्यायला सुरुवात करते. कोणता इन्कम? एक व्यक्ती तुमच्या टीम मधली ब्रॉन्झ डायरेक्टर बोनस इन्कम घ्यायला सुरुवात करते. एका ग्रुप मधली ब्रॉन्झ डायरेक्टर बोनस एक व्यक्ती घेते आहे. त्यावेळेस तुम्हाला काय मिळतं? तर डायरेक्टर बोनस मिळतो. आणि हा डायरेक्टर बोनस आहे 14%. ओके, 14%. ज्यावेळेस अजून एक व्यक्ती हा ब्रॉन्झ डायरेक्टर बोनस, अजून एक ग्रुप तुमचा ब्रॉन्झ डायरेक्टर बोनस घेतो, त्यावेळेस कंपनी तुम्हाला फॉरेन टूर साठी पैसे जमा करते. फॉरेन टूर साठी पैसे, प्रत्येकाचं स्वप्न एक नाही एखादी फॉरेन टूर व्हावी. पण मला सांगा, आता जर फॉरेनला जायचं असेल तर तुम्ही साठवलेले पैसे वापरावे लागतील ना? बरोबर. म्हणजे तुमचं बँक बॅलन्स डाऊन होणार आहे. पण इथं तुम्हाला फॉरेन टूरला जाण्यासाठीच कंपनी पैसे देणार आहे दर महिना. त्यासाठी या ठिकाणी हा जो ब्रॉन्झ रायटर बोनस आहे किती लोकांचा तयार झाला पाहिजे तुमच्या ग्रुपमध्ये? 2 लोकांचा, 2 ग्रुपचा. त्यावेळेस तुम्हाला फॉरेन टूर जायला पैसे मिळतात. आणि हाच ब्रॉन्झ रायटर बोनस घेणाऱ्या लोकांचा जर 3 ग्रुप तयार झाले तर तुम्हाला कारसाठी पैसे मिळतात. प्रत्येकाला वाटतं की नाही आपली एखादी कार असावी? आता जमाना असा आहे ना की घरामध्ये 4 ते 5 लोक असतात. आणि 4 ते 5 लोक असताना एकाच ठिकाणी जर जायचं असेल तर तुम्ही 2-2 मोटरसायकली काढणार आहात का? आणि हे जर अंतर समजा 200 किलोमीटर असेल तर मोटरसायकल जाऊ शकता नाही, काही पुढे गाडीच करावं लागेल ना. तर कारचं स्वप्न तुमचं इथं पूर्ण होऊ शकतं. त्यासाठी फक्त तुमचे 3 ग्रुपनी ब्रॉन्झ रायटर बोनस घेतला पाहिजे. हे पॉसिबल आहे, हे हळूहळू होणारच आहे. ओके, आणि ज्यावेळेस तुमच्या ग्रुप पैकी 6 ग्रुप ज्यावेळेस या ठिकाणी ब्रॉन्झ रायटर बोनस घेतात त्यावेळेस तुम्हाला घरासाठी पैसे मिळतात. मला वाटतं प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असतं की आता जे राहतोय ना घर त्याच्यापेक्षा मोठं असावं. कुणी 2 BHK असेल तर 3 BHK त्याला जायचंय. म्हणून जर 3 BHK असेल तर त्याला स्वतःचा बंगला पाहिजे. पण हा जर मिळत नसेल तर माणूस तिथेच राहणार आहे. म्हणजे कुठेतरी तो माणूस स्वतःच्या इच्छा मारणार आहे. परंतु वेस्टीज कंपनीच्या माध्यमातून आपल्याला दर महिन्याला घरासाठी पैसे मिळतात. त्यासाठी किती ग्रुप तुमचे झाले पाहिजे ब्रॉन्झ रायटर बोनस घेणारे? 6. आणि तुमच्याच अंडर 12 ग्रुप जर झाले ब्रॉन्झ रायटर बोनस घेणारे तर तुम्हाला 2%चा इलेक्ट्रल बोनस मिळतो. आणि ह्या कंपनीचं सर्वात मोठं एक इन्कम आहे लिडरशिप ओव्हररायडिंग बोनस. तो तुम्हाला 16% मिळतो. पण या सगळ्या कॅल्क्युलेशन मी जाणार नाही मी, कारण तुम्ही इन्कमवर विश्वास ठेवणार. तुम्ही म्हणाल की एवढे पैसे कंपनी का वाटते? त्याचं एकच कारण आहे की इथे मध्य दलाल सगळे कट झालेले. आजची जी मार्केटिंग सिस्टीम आहे ना त्याच्यामध्ये कारखान्यातून माल डायरेक्ट आपल्याकडे येतो का? नाही, मध्ये भरपूर दलाल असतात, ऍडव्हर्टायझिंग असते, ह्याचा सगळा खर्च झालेला असतो. ह्या सगळ्या लोकांना कट केलेला आहे. डायरेक्ट कंपनी टू आपल्यापर्यंत माल आलेला आहे. त्याच्यामुळे जे काय मधला खर्च झालेला असतो तो खर्च वाचून तो परत आपल्यामध्ये वाटलेला आहे. आणि म्हणून आपल्या इथं प्रचंड इन्कम कमवण्याची मोठी संधी आहे. ओके, तर अशा प्रकारे हा माझा बिझनेस प्लॅन सांगून झालेला आहे. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांच्या मनामध्ये हे प्रश्न आलेले असतील की इन्कम मिळतं खरं कसं? ओके, तर मग तुमच्यासाठी म्हणून सांगतो की यासाठी आपण एक वेगळं सेशन ठेवणार आहे की कॅल्क्युलेशन करून तुम्हाला मी सांगणार आहे की हे सगळे इन्कम मिळतात कसे. पण आजच्या डेटला तुम्हाला सांगतो की माझ्याच टीममध्ये अनेक लोकांच्या ऑडी आहेत, मर्सिडीज आहेत. ओके, बऱ्याच लोकांच्या होंडा गाडी आलेल्या आहेत, बऱ्याच लोकांकडे सुझुकी आहे, बऱ्याच लोकांनी नवीन घरं घेतलेली आहेत, बऱ्याच लोकांच्या फॉरेन ट्रिप पण झालेल्या आहेत. माझ्या स्वतःकडे माझी होंडा MH कार आहे. माझं रावेतमध्ये 70 लाखाचं घर आहे आजच्या डेटचं, त्याची किंमत 1 कोटीपेक्षा जास्त आहे. मी बरीचशी प्रॉपर्टी पण तयार केलेली आहे. आणि ह्या गोष्टी सहज साध्य झालेल्या आहेत जस्ट बिकॉज ऑफ वेस्टीज. सो थँक्यू वेस्टीज, थँक्यू बाली सर, थँक्यू सो सर, थँक्यू कन्वर सिंग सर.
आणि थँक्यू ज्यांनी मला बिझनेसमध्ये आणलं. थँक्यू सो मच फॉर लिस्निंग.